भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पॉकेट डायनामो पैलवान खाशाबा जाधव यांना तब्बल 74 वर्षांनंतर मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळणार आहे। काय आहे सविस्तर बातमी सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। 1952च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्य पदक जिंकून खाशाबा जाधवांनी तिरंगा फडकवला होता। मात्र आज 74 वर्ष होऊनही त्यांना योग्य सन्मान मिळाला नव्हता। पण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने आता केंद्र सरकारला मोठा दणका देत येत्या 4 मे पूर्वी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत। खाशाबांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी आपल्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष केलाय। अगदी सरकारी दरबारी फाईल गहाळ होण्यापर्यंतचे अडथळे त्यांनी सोचलेत। आर्थिक अडचणी असतानाही गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून खाशाबांना ऑलिम्पिकला पाठवलं होतं आणि त्यांनी देशाचं नाव जगात अजरामर केलं। अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे एका महान क्रांतिकारकाचा आणि खेळाडूचा यथोचित गौरव होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। ही बातमी प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आहे, त्यामुळे ही जास्तीत जास्त शेअर करा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात